मी विचारे साहेबांचं ठाणेकर नागरिकांतर्फे मी खास करून आभार मानेन की या मासुंदा तलावाचं रूप बदलण्याकरता त्यांनी खूप कष्ट घेतलेले आहेत, खूप सातत्याने पाठपुरावा केलेला आहे। खासदार महोदयांना धन्यवाद देतो। त्यांचा पाठपुरावा एकदम भारी असतो। त्यांचं एकदा कामाच्या मागे लागले की तो माणूस समोरचं ते काम त्याला माहिती आहे, काम नाही केलं ते यांचं पाठलाग चालू असतो। एखाद्या कामाच्या मागे पाठपुरावा कसा करावा हे राजेंद्र विचारे यांच्याकडून शिकायला पाहिजे। व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि जमलेल्या माझ्या तमाम देशभक्त बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, हल्ली काय होतंय, कोणत्या तरी एका शब्दाचा अर्थाचा अनर्थ केला जातो आणि मी नाशिकच्या सभेत काल याचं स्पष्टीकरण देण्याची गरज नाही। मी नेहमी माझ्या भाषणाची सुरुवात जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो अशी करतो, पण आता देशाची लढाई आहे म्हणून मी देशभक्त हा शब्द वापरला। तर या आता गद्दारांचा चेहरा पाहिला तुम्ही, मी सांगितलं बंद कर रे, हे गद्दार नकोत मला आता, त्यांच्याकडनं झालेली स्तुती पण नको आणि त्यांचे चेहरे पण नकोत। मग यांनी सुरू केलं, हे बघा काँग्रेस बरोबर गेले आणि हिंदू शब्द बोलायला विसरून गेले। मग त्यांना मी विचारतोय, हिंदू काय देशभक्त नाही आहेत काय? आणि तुम्ही सुद्धा कोण आहात? तुम्ही नमो भक्त आहात, तुम्ही थोडीच देशभक्त आहात। हे सगळे जे आता फिरतायत सगळीकडे, हे तसं पाहिलं तर नमो रुग्ण आहेत, कारण यांना खरं काय ते दिसतच नाहीये। तुमच्या समोर आता प्रश्न आहे। आपल्याकडे येण्याच्या आधी मी डोंबिवलीमध्ये गेलो होतो, काय कोणास ठाऊक 2 दिवसापूर्वी सभा होती, त्याही वेळेला वादळ झालं, मधले 2 दिवस चांगले गेले, आज डोंबिवलीत पोहोचलो, परत तिकडे तुफानी पाऊस, इकडे पण पाऊस झालाय। म्हटलं कोण परत गुवाहाटीला गेलं की काय रेडा कापायला, यांची सभा होऊ नये म्हणून। पण त्यांना कल्पना नाही तुम्ही किती रेडे कापले तरी आम्ही सुद्धा काय कमकुवत आशीर्वाद घेऊन जन्माला नाही आलेलो। मी भाषणाला सुरुवात केल्यानंतर पाऊसच थांबला, मग त्यांनी त्याच्या बाबाला फोन केला, अरे बाबा तू काय केलंस, पाऊस कसा थांबला? बाबा बोलला, अरे माझीच पॅन्ट भिजलेत, मी काय करू? हे पावसामध्ये कारण बाबा होता ना तिकडे, कोण बाबा तुम्हाला माहिती आहे। हे जाऊ दे, असे सगळी ज्यांच्यामध्ये आत्मविश्वास नाही अशा लोकांनी शिवसेनेबरोबर टक्कर घेण्याची हिंमत करू नये। हे सगळे शिवसैनिक बघा कसं आणखीन उसळून वर आलेलं आहे। हे सगळे गद्दार गेले, एका अर्थी बरं झालं, सगळी घाण गेली। आणि महाराष्ट्रामध्ये मी फिरतोय, बहुतेक जिथे जिथे गद्दारी झाले तिथे नवीन लोक येत आहेत आणि मला सांगतात की साहेब आम्ही यांच्यामुळे शिवसेनेत येत नव्हतो। म्हटलं बरं झालं, सडलेली पानं झडली ती, बरं झालं, सडलेली पानं आहेत। आणि मला राजन तुमचं जाहीर कौतुक करायचंय की तुमच्या वाटेला येतोस का विचारायला कोणी गेलं नाही, नाहीतर तुम्हाला सुद्धा खोक्यांची ऑफर झाली असती। याला निष्ठा म्हणतात, याला शिवसेना प्रमुखांचा आणि आनंद दिघेंचा शिवसैनिक म्हणतात। आनंद दिघेंची तुलना कोणी करू नये। आनंद दिघेंचं एक वेगळंच रूप होतं, त्यांचं काम वेगळं होतं। नुसतं फोटो पुरते दिघे साहेब आणि हिंदू हृदय सम्राट करून चालत नाही। म्हणजे आज जे त्यांचं चाललेलं आहे, नुसतं फोटो लावतायत, बाळासाहेबांच्या नावाने आता मोदींना मतं मागावी लागतायत। हे गद्दार जे चालले होते मला सांगत होते की उद्धवजी आपण मोदींचे फोटो लावून निवडून आलो। हे तुमचे उपमुख्यमंत्री सुद्धा, काय त्यांचं नाव, टरबूज, मी अक्षय कुमारना जाहीर विनंती करतोय की अक्षयजी तुम्ही जरा पुन्हा एकदा 4 जूनच्या आधी मोदीजींची मुलाखत घ्या, कारण 4 जून नंतर पंतप्रधान ते नसणार आहेत।